मुंबईच्या काही व्यापाऱ्यांनी ॲडव्हान्स दिलेला आहे, त्याच्यावर 12% 10% व्याज लावतो. सावकारीचं लायसन नाही आहे त्यांच्याकडे. एक तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे किंवा त्यांचं लायसन रद्द झालं पाहिजे. म्हणून मी DDRना मी त्यासाठी बोलवलं होतं की बाबा पणन खात्यामार्फत त्यांचं लायसन, कारण मुंबई APMC मध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन आहे. आणि एखाद्यानं जर तक्रार केली तर त्याचं लायसन रद्द केलं पणनकडे येतं. हो तेच ना, त्या व्यापाऱ्याचं बाजार समितीचं लायसनच रद्द करायचं, कारण त्याला व्याज घ्यायचा अधिकारच नाही आणि शेतकऱ्याच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतो. 12% व्याज लावतो. हो त्याशिवाय सरकारनं मदत जाहीर केली नाही तर पुन्हा ओरसमध्ये एक व्यापक बैठक घेऊन त्या दिवशी मुख्यमंत्री कार्यालयावर धडक द्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि ती तारीख आम्ही 2 दिवसानंतर जाहीर करू. नुकसान भरपाई दिली नाही तर 2 दिवसात जाहीर केली नाही तर मंत्रालयाला धडक देण्याचा तुम्ही इशारा दिला आहे. हो, वर्षा बंगल्यावरच धडक देणार आहोत, कारण ते मुख्यमंत्र्यांचं शासकीय कार्यालय सुद्धा आहे. तब्बल 3 तास मोर्चा केला, त्यानंतर प्रतिनिधी दाखल झाले. कसं बघता, सरकारने दुर्लक्ष केल्याचं वाटतं का तुम्हाला? सरकारनं सुरुवातीला दुर्लक्ष केला, पण शेतकऱ्याचं उग्र स्वरूप बघितल्यानंतर सरकारला झुकावं लागलं आणि स्वतः जिल्हाधिकाऱ्यामार्फत सरकारनं आमच्याकडं हा प्रस्ताव दिला. ओके.